मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील निगडी ते शिळफाटा या 110.80 किलोमीटरच्या चौपदरीकरणासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासोबत 2024 मध्ये बीओटी तत्वावर सवलतीचा करार केला होता। या मार्गावर सध्या सोमाटणे, वर्सोली, शेंडूक आणि शिळफाटा हे 4 पथकर नाके कार्यरत आहेत। या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादा भुसे यांनी माहिती दिली की वरील पथकर नाक्यांवर 5 डिसेंबर 2008च्या राजपत्रातील तरतुदी लागू होत नाहीत। मात्र पथकर वसुलीच्या बदल्यात नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा पुरेशा प्रमाणात दिल्या जात आहेत की नाही याची लवकरच पडताळणी करण्यात येईल। या पथकर नाक्यांवर आवश्यक त्या सुविधा दिल्या जात आहेत की नाही याची प्रशासनामार्फत शहानिशा केली जाईल असंही दादा भुसे यांनी स्पष्ट केलंय। हा महामार्ग राज्याच्या दळणवळण व्यवस्था आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून नागरिकांकडून वेळोवेळी पथकर वसुली आणि उपलब्ध सुविधांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। त्यामुळे शासनाकडून संबंधित यंत्रणांना याबाबतीत आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले जाण्याची शक्यता आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य शेळके साहेबांनी जी काही लक्षवेधीच्या माध्यमातून या ठिकाणी मुद्दे मांडलेले आहेत। पहिली गोष्ट तर हे 4ही जे टोल आहेत जागेवर बसा अवताडे साहेब, हे अधिकृत आहेत। शासनाची जी काही विहित कार्यपद्धती असते त्या पद्धतीने मान्यता घेऊन हे टोल नाके त्या ठिकाणी कार्यरत आहेत। साधारणपणे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 याच्या अंतर्गत निगडी ते शिळफाटा हे जे काही 110.80 किलोमीटर लांबीचा जो काही हा रस्ता आहे, हा बीओटी तत्वावर चौपदरीकरण करण्याच्यासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या समवेत 2004 मध्ये सवलतीचा करार त्या ठिकाणी करण्यात आलेला आणि 5 सप्टेंबर 2006च्या अधिसूचनेनुसार साधारणपणे सोमाटणे, देवरोड पथनाका, वर्सोली कुस्कर पथनाका, शेंडूक पथकर नाका आणि शिळफाटा पथकर नाका हे 4 टोल त्या ठिकाणी कार्यरत आहेत। साधारणपणे 2006चं जे काही अधिसूचना आहे या अधिसूचनेमध्ये पथकर वसुलीच्या संदर्भामधला कालावधी हा 2030 पर्यंतचा आहे आणि आताच्या घडीला 20 सप्टेंबर 2016च्या अन्वये हा कालावधी 2035 पर्यंत केलेला आहे। आपण म्हणता ती वस्तुस्थिती आहे की आताच्या 5 डिसेंबर 2008चं जे काही राजपत्र आहे यामध्ये या अंतराच्या संदर्भामध्ये जे काही विहित करण्यात आलेलं आहे, परंतु हे टोल त्या पूर्वीचे असल्यामुळे याला ते लागू होत नाही आणि ते राजपत्रामध्ये स्पेसिफिकली त्या संदर्भातला उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे। चला, आणि या टोल नाक्यांवर ट्रॅफिकच्या संदर्भातला विषय असेल की ट्रॅफिक जाम होऊ नये, त्यासोबतच त्या ठिकाणी जसे आपण उल्लेख केलेला आहे की बाबा स्वच्छतागृह आणि इतर ज्या काही सोयी सुविधा दिल्या पाहिजेत निश्चितपणे याची पडताळणी त्या ठिकाणी केली जाईल। ज्या सुविधा देणं आवश्यक आहे त्या सुविधांची उपलब्धता करून दिली जाईल आणि त्याच्यासोबतच रस्त्याचा मेंटेनन्स करणं जे काही अपेक्षित आहे ही सर्व कार्य त्या ठिकाणी संबंधितांकडून करून घेतली जातील। सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.